दिशा सालियनच्या वडिलांची मुंबई हायकोर्टात धाव। सामूहिक बलात्कार करून दिशाची हत्या केल्याचा कुटुंबाचा आरोप आहे। सीबीआय चौकशीची मागणी करत मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे। पेडणेकरांनी सुरुवातीला दिशाभूल करत दबाव टाकल्याचा याचिकेतून आरोप करण्यात आला आहे। आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोरियासह मुंबई पोलिसांवरही याचिकेत आरोप करण्यात आले आहेत। दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नव्यानं चौकशीसाठी वडील सतीश सालियन यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे आणि लवकरच सुनावणी अपेक्षित आहे। दिशाचा सामूहिक बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याचा आरोप आहे आणि सीबीआय चौकशीची मागणी करत मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे। या प्रकरणाचा तपास समीर वानखड्यांसारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली करण्याची याचिकेतून मागणी आहे। मुंबई पोलीस आणि किशोरी पेडणेकरांनी दिशाभूल करत दबाव टाकल्याचा दिशाच्या वडिलांचा याचिकेतून आरोप आहे। नजरकैदेत ठेवत मांडलेले पुरावे खरे मानण्यास भाग पाडल्याचा दिशाच्या वडिलांचा याचिकेतून आरोप आहे। आदित्य ठाकरे, सूरज पांचोली आणि दिनो मोरिया यांच्यासह मुंबई पोलिसांवर याचिकेतून गंभीर आरोप करण्यात आले। मंत्री नितेश राणे तसंच पत्रकार अर्णब गोस्वामींनी दिशाच्या मृत्यूबाबत केलेल्या आरोपात तथ्य असल्याचा याचिकेतून दावा करण्यात आला आहे। 8 जून 2020 रोजी दिशा सालियनच्या मालाडमधल्या घरी पार्टी सुरू होती आणि पार्टी सुरू असताना रोहन रायसह त्याचे मित्र तिथे आले। त्यानंतर अचानक आलेल्यांमध्ये आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनू मोरियासह आदित्य ठाकरेंचे बॉडीगार्ड्स आणि आणखी काही लोक पोहोचले। दिशा सालियनचा सामूहिक बलात्कार झाल्याचा याचिकेत उल्लेख आहे। बलात्कार पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून गायब केल्याचा याचिकेत आरोप आहे। पोस्टमॉर्टम नंतर घाईघाईत दिशावर अंत्यसंस्कार केल्याचा दावा करण्यात आलाय। आदित्य ठाकरेंनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कॉल करून प्रकरण मॅनेज केल्याचा आरोप आहे। पोलिसांनी केलेलं वर्णन आणि दिशाचा मृतदेह पडलेली अवस्था यात साधर्म्य नाही असं याचिकेत म्हटलंय। त्या दिवशीचं इमारतीचं सीसीटीव्ही फुटेज गायब करून बनावट फुटेज स्टोअर केल्याचा आरोप आहे। याबद्दल आवाज उठवल्यामुळे राणे पितापुत्रांना अटक झाल्याचा याचिकेत दावा करण्यात आलाय। राजकीय हस्तक्षेप आणि भ्रष्टाचारामुळेच दिशाला न्याय मिळाला नसल्याचा आरोप करण्यात येतोय। महत्त्वाचे कागदपत्र गहाळ करण्यात आली असं याचिकेत म्हटलेलं आहे आणि दिशाचा मृतदेह खाजगी गाडीतून मित्रांनी हॉस्पिटलला नेला असंही याचिकेत म्हटलंय। पंचनाम्यावेळी दिशाचे आई वडील होते हा पोलिसांचा दावा खोटा आहे असंही याचिकेत म्हटलेलं आहे। तर याचिकेतल्या प्रमुख मागण्या कोणत्या आहेत? आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करून तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा। सालियन कुटुंबावर दबाव टाकून दिशाभूल केल्याप्रकरणी पेडणेकरांवर गुन्हा दाखल करावा। पारदर्शक तपास होण्यासाठी राज्याबाहेर तपास होऊ द्यावा। दिशाचं पोस्टमॉर्टम करतानाचं चित्रीकरण आणि सर्व कागदपत्र समोर आणावीत। आदित्य ठाकरेंसह बॉडीगार्डचे सूरज पांचोली, दिनू मोरिया आणि मुंबई पोलीस आयुक्तांचे मोबाईल टॉवर लोकेशन काढण्यात यावे। दिशा सालियनचा फोन आणि लॅपटॉप तिचा बॉयफ्रेंड रोहन रायकडे देण्यात आला, तो कुटुंबाकडे सोपवावा।